गुरुरत्न फिल्म प्रोडक्शन सादर करीत आहे धनंजय पाटील मंगळवेढा प्रस्तुत भन्नाट मराठी वेब सिरीज पात्रडगावचं अजब नमुना। सर 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 काय जोडगोळी? अरे तुम्ही निकाल दाखवला नाही अजून आम्हाला। काय नाही बघा, बरंच चाललंय म्हणायचं, तिचं कापायचं आणि तिचं जोडायचं, काय तर करून मेळ बसवायचं, नाहीतर काय चाललंय म्हणायचं आपलं बरंच। हो, एवढं मात्र खरं आहे। नोकरीतनं तर निवांत झालोच, रिटायर झालोच, पण संसार गाड्यात नाही आता मोकळा झालो। मुलं बाळ सगळी रांकीला लागलेली आहेत। आता मी आणि आपली जोडी नारायण आबानं चांगलं काम केलंय, ग्रामपंचायत मंजूर करून आणले, त्यांनी एक नंबर काम केलंय। आता गावात ग्रामपंचायत झाले म्हणजे काहीतरी विकास होईलच की। होणारच की, आता विकास होणारच। मला सांगा आता सरपंच कोण होईल? कोण होईल म्हणजे नारायण आबाच होणार। ओ डॉक्टर साहेब, माझी एवढी चप्पल शिवून देता? हा बस बस, चप्पल शिवून देतो। बाजीराव काका, तुम्ही आम्हाला काय पाहिजे ती बक्षीस देतो म्हणलाय, है ना रांग? हा बरोबर आहे। अरे पोराव, ते 2-3 कॉलचं काय झालं ते काय कळलंच नाही। पण एवढ्या भारी आवाजाच्या बाईचा तुम्हाला फोन कसा काय? टेलर काका, बाजीराव काकाचं काय? अरे येड्याव, मला पाहिजे फोन येतोय, माझी चेष्ट लावली काय? जावा तिकडे। प्रसादराव बोला। ग्रामपंचायत मंजूर झाली, सगळं खराय पत्र मिळालं, पण आपल्याला आता मतदान घेता येत नाही। लोकनियुक्त बॉडी तयार करायला लागते। बरोबर। अहो सरपंच कोण होणार म्हणजे नारायण आबाच होणार, दुसरं कोण होणार? प्रसादराव, नारायण आबाच सरपंच होणार। टेलर मुसा, आता उद्या मिटिंगच आहे, मग उद्या काय असेल ते त्याच्यात कळलंच की आपल्याला। कळणारच की। चला मग, चला आता मला बी जायचं राहणार। टेलर, रात्री टीव्ही बघितला का? बघितलं होता की, रोजच बघतोय। अहो मुसाबाई, रात्री टीव्ही बघितला मी, त्यात काय? टेलर, तुम्ही टीव्ही कसा बघितला? चालू करून बघितला का तसाच बघितला? हो मुसाबाई, टीव्ही चालू करूनच बघणार की, काय त्यात काय एवढं? काय मुसाबाई, चालू करून बघणार ना मी। काय मुसाबाई, लोक टीव्ही चालू करून बघते ती का असंच बघते ती? टेलर, टीव्ही बघितली, काय कळलं का? मुसा, काय कळलं का म्हणजे? अहो, रात्री 12 वाजल्यापासून सरकारनं जनता कर्फ्यू लागू केलाय, संचारबंदी लागू केली आहे। जनता कर्फ्यू? जनता कर्फ्यू म्हणजे काय हो? अहो, जनता कर्फ्यू म्हणजे एक दिवस घरातनं आपण कोणी बाहेर निघायचं नाही, संचारबंदी, अजिबात घरातनं बाहेर निघायचं नाही। अहो, आज आपली मीटिंग होती, त्या मीटिंगचं काय? अहो टेलर, आज मीटिंग नाही म्हणल्यावर पण सरपंच पदाचं काय हो? अहो, जोपर्यंत सरकार संचारबंदी उठवत नाही, जनता कर्फ्यू उठवत नाही, तोपर्यंत काय नाही बघा। असंच तर बघा टेलर बापूराव, संतोषराव म्हणतात तसं, जोपर्यंत शासन जनता कर्फ्यू उठवत नाही आणि पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत आपली काय मीटिंग होत नाही। ही खराय गाड्या, सरपंच निवड पण होत नाही। जनता कर्फ्यू लागला म्हणताय ना, आपण चौघ एकत्र बसलोय, पोलिसांना बघितलं किती अवघड होईल। चला 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 चला। लगा काल रात्री टीव्ही बघितला? कसा टीव्ही बघतोय? खाल्लं रटाळून झोपलं? लगानो मला बी सांगा काय झालं? लगानो काय बोलतोय मला बी सांगा की जरा। अरे टीव्ही बघितला का? बीवी लगानो बीवी बघायचं वय का तुमचं? देऊ काय कान खाली? अरे केवढ्या टीव्ही रे, टीव्ही वय? अरे असं म्हणा की मग लगानो काय झालं टीव्हीला? अरे टीव्हीला कुठं काय होतंय? टीव्हीवर बातमी आलती की उद्यापासून जनता कर्फ्यू लागणार आहे। हा, जनता कर्फ्यू?
अरे जनता कर्फ्यू नाही रे, जनता कर्फ्यू म्हणजे उद्या घराबाहेर कोणी पडाय नाही, घरातच बसायचं. आणि घराबाहेर पडलं की पोलिसाचं दांडकं पडत्यात. मग काय करायचं आता? काय सुद्धा करायला नाही, गप घरात बसायचं. चला उठला, गपचूप घरात बसायचं. चला. काय मंडळी? नमस्कार मंडळी. सर्वांनी आपापल्या स्वतःसाठी, इतरांसाठी न करता स्वतःची काळजी घ्यायची. योग्य अंतर तर ठेवायचं, असं एवढं गर्दीनं बसायचं नाही. एक मास्क, रुमाल काय असेल ते बांधा. आणि जेणेकरून आपल्या घरी कुठल्या भेटायची सॅनिटायझर नाही भेटत, आपण हात धुवा. आपल्या मुलाबाळांना ती सवय लावा. आणि जेणेकरून आपण या रोगापासून दूर राहू, सुरक्षित राहू, याची सर्वांनी काळजी घ्या. काही अडचणी आल्या तरी आमच्या कानावर घाला. हेडमास्टरनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. आपापल्या घरात बसा, घरातनं बाहेर पडू नका. आपली आपली काळजी आपण घ्या. पुन्हा म्या नाही सांगितलं म्हणून ही करू नका. परत एकदा सांगतोय, घराच्या बाहेर पडू नका, कामाशिवाय बाहेर पडू नका. आपली काळजी आपली आपण घ्या. हा हेडमास्टर, चला जाऊ आता आपण. शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी उत्तम सोय धनंजय पाटील यांचे हॉटेल शिवनेरी धाबा, पंढरपूर रोड, मंगळवेढा. चल चल चल, माया करू. ए बहिऱ्या, हा काय? बहिऱ्या, पोलीस. काय? हा अरे पोलीस आलं, पोलीस आले, पोलीस हा पोलीस कुठे रे? पोलीस काय कडून चेष्टा करताय माझी? तिच्या मायला दगड कुठे? दगड कुठे रे? दगड कुठे? काय लगा बहिऱ्या, गंमत केली तुझी. बर चला आपण टेलरकडे जाऊ. चला. चल चल चल. काय टेलर? काय त्रिकोट? का मग टेलर कुठं आहे दौरा? अरे कुठला दौरा? चाललोय जरा. काय हो टेलर, काकूड काय लागली तिकडे घरी? गप्पा काढू न. आता तर मी घरनं जाऊन आलोय. माझी ठरवडत काय जावा काढून गपचिप. काय लॉकडाऊन मुळे महिनाभर काय काम बी नाही, कापायला बी नाही, जोडायला बी नाही. तुमचं ते झालं, माझं आता किती हाल चालू आहे. या लॉकडाऊन मुळे जे होतं ते पैसे पण मी खर्चून टाकलं. काय काम धंदा पण मिळेना, काय बाजीराव, बापूराव, काय चाललंय तुमचं? जरा चेहरा सुकल्यावर दिसतोय तुमचा. काय लॉकडाऊन चालल्यामुळं सगळ्याच चांगलं. तुमचं काय ना आमचं काय म्हणतोय कोरोना? प्रत्येकाचंच हाल चालू झालंय. निघेल मार्ग. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागल. बरोबर आहे. कोरोनामुळे पण काय काम धंदा नाही आणि बाहेर बी कोण दिसत नाही. घरात बी तीच थोबडी बघून कटाळा आला. काय का असे ना बाजीराव, तुला एक महत्वाचं सांगू का? एवढं कोरोना संपला का नाही, तुझं एक भलं मोठं काम होणार आहे का? तुला काहीच कमी पडणार. बाजीराव, तुमच्या चेहऱ्यावर असं स्पष्ट दिसतंय की एवढं कोरोना संपला का नाही, तुमचं एक भलं मोठं काम होणार आहे. एक नंबर काम होणार आहे. एवढं काम झालं का नाही, तुम्ही पूर्ण जिंकल्यासारखं आहे बघा. नंबर 1 काम 100% होणार. आता माझं कुठलं काम होणार आहे बापूराव लॉकडाऊन संपल्यावर? होणार म्हणजे होणारच. 100% काम होणारच. काम झालं का नाही, चपटीची तुझ्या काळजीच मिटली. बरोबर आहे. का बरोबर आहे का? बरोबर सांगतोय. टेलर, आता पतूर सांगलेलं खोटं आलं नाही. मस्तक रेषा सांगते.
एक नंबर बरोबर सांगतोय मी. बरोबर आहे, बरोबर सांगतोय. का चुकीचं बोललो? नाही नाही, चुकीचं कधी सांगत नाही. बाजीराव, मला एक गरज आहे, एक 100 रुपये देता का? बायकोनं जरा बाजार सांगितला आहे, जरा माळवणी हो म्हणतोय, थोडं 100 रुपये दिलं तर बरं होईल. 2च दिवसात महागारी तुमचा हाय असं 100 रुपये देतो. का चुकीच आहे? बघा बाबा, 2 दिवसात देतो म्हणजे देतो. बापूराव, तुम्ही लॉकडाऊन झाल्यावर माझं काम होणार आहे म्हणलं. बरोबर आहे. आता माझ्याजवळ नाही तर 100. लॉकडाऊन झालं, माझं जर काम झालं पूर्ण का तुम्हाला 100 काय 1000 रुपये देतो. हे बरोबर बोलला बघा. बरोबर बरोबर बोलला. आता जावा बापूराव, चला टेल. काय केलं ते काही जरा नाही, जरा अर्जंट काम आहे. काय अर्जंट काढलंय आता? परत खर्चालेच घे. या जरा बसायचं. बर 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 बसतोय. अरे ते पेपर वाचतोय का पाठ करतोय? असं काय पेपरात आलंय? तोंड कपसून बसलाय. पेपरात काय असतंय? इकडं कोरोना, तिकडं कोरोना, सगळा कोरोनाच कोरोना. कुणाला काय गरीबाचं पडलंय? गरीब शेतकरी मरतोय का जगतोय? अगदी बरोबर. पेपरात बी कोरोनाच्याच बातम्या आणि टी व्हीवर गेलं की दिवसभर कोरोनाच्याच बातम्या. एकच बातमी 50 वेळा धावते ती. नाहीतर काय, नुसतं वैताग आलाय. स्वप्नात सुद्धा कोरोना दिसतोय. इकडला आला आमच्याकडे एवढी मेली, तिकडला आला आमच्याकडे एवढी मेली. एवढी माणसं मरत असती ती, घाबरूनच माणसं मरायला लागली ती. अरे चाललंय काय तुमचं? जरा आम्हाला पण कळू द्या गे. काय चालायचं कसलं कोरोना फिरोना? माझी मला मग कामायची. आपल्या आपल्या घरला काय टेलर इकडं? अगं तुला नुसते कपडे द्यायला पाठवलं तर किती उशीर लावला, म्हणून मी आलो. तू मास्क बी लावला नाही, काय गुंडाळा बी नाही. पोलीस गाडी फिरायला लागली की. अहो मी मास्क नाही आणला, ओढणी होती म्हणून. पण तुमचं कुठे मास्क? हा चल, पोलीस गाडी यायच्या